5 वर्षानंतर जेव्हा मी कॅनडामधून घरी परत आलो, तेव्हा माझ्या पत्नीला गरोदर पाहून माझा आत्मा हादरून गेला. मी लगेच माझ्या पत्नीवर चारित्र्यहीन स्त्री असण्याचा आरोप करून खूप मारले. माझ्या आईने सांगितले, बेटा, तुझी पत्नी खूपच प्रामाणिक स्त्री आहे. नेहमी देवाचं ती नाव घेत राहते, नेहमी पूजापाठ करत असते. तुझी पत्नी नेहमी देवाचे नामस्मरण करत असते. ती चारित्र्यहीन कशी असू शकते? माझी पत्नी माझे पाय धरून म्हणाली, देवाची शपथ आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बाळ तुमचंच आहे. जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा तुम्ही त्याचे DNA टेस्ट करून घ्या. जेव्हा त्या बाळाचे DNA टेस्ट केले तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं. बाळ तर माझंच होतं, परंतु कसं? माझं नाव सौरभ आहे आणि 5 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं, परंतु त्या लग्नात माझं मत घेतलं नव्हतं. त्यामुळे मी खूप उदास होतो, कारण मी ऐकलं होतं माझी पत्नी दिसायला सावळ्या रंगाची आहे आणि मी तर सुंदरतावरती मरणारा मुलगा होतो. मला फक्त सुंदर मुली आवडत होत्या. मला गोरा रंग आवडत होता आणि माझी पत्नी सावळी मुलगी होती, त्यामुळे तिला पाहण्यासाठी मला इच्छाच नव्हती. मी माझ्या आईला तक्रार केली, माझे लग्न या काळ्या मुलीसोबत का करत आहेस? तेव्हा आई मला म्हणाली होती, हे बघ सौरभ, तू विदेशात नोकरी करतोयस, लग्नानंतर वापस निघून जाशील. मी सून यासाठी आणत आहे कारण ती घरातील काम करू शकेल. तुला माहीतच आहे मोलकरीण ठेवणे आजकाल किती अवघड झाले आहे. ते आपल्याला परवडणार नाहीये. तू तुझ्या इच्छेनुसार सुंदर मुलगी या घरात आणलीस तर ती माझ्या घरातील काम कसे करेल? तू हिला माझ्यापाशी सोडून जा. ती घरातील साफसफाई करेल, भांडे घासेल, धुणं धुवेल, स्वयंपाक करेल, सर्व काम तीच करेल. मी घराची जबाबदारी तिच्यावरती टाकेल. आणि राहिली तुझी गोष्ट, तर तू कॅनडामध्ये गेल्यानंतर गोऱ्या मुलीबरोबर लग्न कर. माझ्याकडून तुला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मला माझ्या आईचे बोलणे योग्य वाटत होते, परंतु आई, मी ऐकलं आहे ती मुलगी सुशिक्षित आहे, MA पास आहे, त्यामुळे ती तुझे घरातील काम कसे करेल आणि का करेल? मी माझ्या आईला विचारलं तेव्हा आई मला म्हणाली, हो, मी काम तिला करायला लावेल. फक्त तू जा कॅनडामध्ये आणि जाऊन दुसरे लग्न कर. इकडचे सर्व काही माझ्यावरती सोड. मला वाटले माझी आई सांगत आहे ते योग्य आहे. मी विदेशात निघून जाईल, चांगलं आहे. माझ्या मागे ती माझ्या आईचा आधार बनेल. मला माझ्या आईने विदेशात लग्न करण्याची सुद्धा परवानगी दिली होती, त्यामुळे मला आनंद झाला होता. लग्नाच्या पहिल्या रात्री माझं मन होत नव्हतं की मी माझ्या पत्नीचा चेहरा पाहावा, तरी सुद्धा मी तिच्या डोक्यावरची ओढणी बाजूला केली. तेव्हा मी एक सावळी आणि मरेलछाप मुलगी माझ्या समोर बसलेली दिसत होती. तिला पाहून माझ्या आतपर्यंत कडवटपणा आला होता. मी तिच्याशी काही बोललो सुद्धा नाही आणि मी झोपी गेलो. सकाळ झाली तेव्हा मला परत विदेशात जायचे होते. मी कॅनडामध्ये काम करत होतो, तिकडेच मला नोकरी लागली होती. आज सकाळी माझी फ्लाईट होती. मी लगेचच कॅनडामध्ये निघून आलो. इकडे आल्यानंतर मी लग्नाचा विचार केला होता, परंतु मला कोणती मुलगी भेटत नव्हती, कारण मी स्वतः सावळा रंगाचा मुलगा होतो. पुरुष किती का सावळा असेना, परंतु त्याला पत्नी मात्र गोरीच हवी असते. जवळजवळ 2 वर्ष मला मुलगी शोधायला लागले होते. लग्नाचे बोलणे व्हायचे आणि नंतर तो विषय तिथे स्टॉप होत असे. जे स्थळ लग्नासाठी तयार असायचं त्यांची वेगळेच नियम आणि अटी असायच्या. सर्वात अगोदर तर अशी अट होती की मी माझा संपूर्ण पगार माझ्या पत्नीच्या हातात द्यावा आणि माझी आईकडे मी इंडियामध्ये काहीच पैसा सुद्धा पाठवायचा नाही. नंतर मी हे सर्व नियम ऐकल्यानंतर नाराज होत होतो, कारण मी घरातील लोकांचा खर्च थांबवू शकत नव्हतो. तिकडे माझ्या दोन्ही बहिणी लग्नाच्या वयाच्या झाल्या होत्या आणि आईवडिलांचा मी एकटा आधार होतो, कारण मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच जात होत्या. इंडियामध्ये माझ्या आईवडिलांसोबत माझा कॉन्टॅक्ट खूप कमी होत होता, कारण तेव्हा मोबाईल फोन खूप कमी लोकांकडे असायचे. आईसोबत जेव्हा पण माझे बोलणे व्हायचे तेव्हा ती एवढंच बोलत होती, सौरभ बेटा, तुझी पत्नी तिच्या माहेरी निघून गेली आहे. आता मी सुद्धा या दररोजच्या किरकिरीने वैतागलो होतो, त्यामुळे आता मी घरी कॉल करून बोलणे सुद्धा बंद केले होते आणि आता 3 वर्ष पूर्ण झाले होते. एके दिवशी मी संध्याकाळी कामावरून घरी परत येत होतो, तेव्हा रस्त्यात मला एक मुलगी बसलेली दिसली होती. त्या मुलीच्या हातात एक पुस्तक होतं. ते पुस्तक हिंदीचं प्रसिद्ध पुस्तक होतं. मला तेव्हाच समजलं ही मुलगी भारतीय आहे. विचार केला कदाचित तिला मदतीची गरज असेल. मी त्या मुलीजवळ जाऊन म्हणालो, तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे का? मी हिंदी भाषेत बोलत होतो. तेव्हा त्या मुलीने हिंदीमध्ये उत्तर दिले. तिने सांगितले, हो, मी 2 दिवसांपूर्वी इंडियामधून आले आहे आणि इथे माझ्या नातेवाईकांकडे थांबले आहे. ते लोक माहीत नाही कुठे निघून गेले. मला बाजारातून काही खरेदी करायची होती,
जेव्हा मी घरी परत गेले तेव्हा त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. मला तिचं बोलणं ऐकून खूप दुःख झालं होतं. मी तिला म्हणालो, तुम्ही माझ्यासोबत चला. मी बोलल्यानंतर तिने आश्चर्यचकित होऊन मला पाहिलं. तिने तिच्या चेहऱ्यावरती मास्क लावलेला होता, परंतु तिचे सुंदर घारे मोठे मोठे डोळे मला दिसत होते. त्या डोळ्यांमध्ये काजळासोबत खूप काही प्रश्न सुद्धा दिसत होते. मी तिच्या डोळ्यांमध्ये हरपवून गेलो होतो. ती म्हणाली, मी असं कसं तुमच्यासोबत येऊ शकते? तिचे हात कापसासारखे पांढरे दिसत होते. ते पाहून मला अंदाज आला होता, ती मुलगी अतिशय सुंदर आणि देखणी आहे. मी तिला म्हणालो, तू रात्री एकटी रस्त्यावर राहणार आहेस का? मी बोलल्यानंतर ती विचारात हरवली. खरोखर रात्र खूप झाली होती. ती मला म्हणाली, तुमच्या घरात कोण कोण आहे? मी तिला म्हणालो, मी एका रूममध्ये एकटाच राहतो. माझ्याकडे घर नाही, फक्त एक रूम आहे, ती सुद्धा किरायाने घेतलेली आहे. मी तिला सर्व काही खरं खरं सांगितलं होतं. थोडा वेळ ती याबद्दल विचार करत होती. नंतर म्हणाली, तुम्ही आत्ता यावेळी माझ्यासोबत लग्न केलं तर मी तुमच्यासोबत येते. तिचं बोलणं ऐकल्यानंतर मी थक्क झालो. लग्न काही भावलाभावलीचा खेळ आहे का, जे आत्ता लगेच होईल? मला समजत नव्हतं एवढी सुंदर मुलगी स्वतःहून मला लग्न करण्यासाठी का बोलत आहे, आणि ते सुद्धा काहीही अट न ठेवता. मी तर तिचे बोलणे ऐकून खूप आनंदी झालो होतो, कारण मला सुद्धा एक सुंदर मुलीशी लग्न करायचं होतं. कित्येक दिवसांनी मी सुंदर मुलीच्या शोधात होतो. शेवटी मला सुंदर मुलगी सापडली होती. मी ही संधी हातातून का जाऊन देईल? मी तेव्हाच त्या मुलीसोबत जाऊन कोर्ट मॅरेज केलं आणि आनंदाने तिला माझ्या लहान रूममध्ये घेऊन आलो. या लहान रूममध्ये गॅस होता, त्यावरती मी स्वतःचा स्वयंपाक करत होतो आणि आज उशीर झाला होता म्हणून मी स्वयंपाक केलेला नव्हता. त्या मुलीने तिचे नाव हेमा सांगितले होते. हेमा म्हणाली, मी स्वयंपाक बनवते, तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा. हेमाने खूप चविष्ट स्वयंपाक बनवला होता. माझ्या तर आनंदाला जागाच उरली नव्हती. मी हेमाला म्हणालो, आता तर आपले लग्न झाले आहे, आता तरी या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला कर. मला तुझा चेहरा दाखव, कारण मला सुद्धा समजू दे माझी पत्नी किती सुंदर आहे. माझं बोलणं ऐकून तिने तिच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला केला. तेव्हा तिला पाहून मी चकित झालो, कारण ती तर विचार केला त्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. मी तिला पाहून खूप खुश झालो आणि नंतर एक आठवडा आम्ही खूप आनंदात घालवला होता. मी दररोज कामावरून घरी परत येण्या अगोदर हेमाने स्वयंपाक अगोदरच बनवलेला असायचा. मी सकाळी सकाळी लवकर उठायचो तेव्हा ती माझ्यासाठी नाश्ता तयार करून ठेवायची. माझं आयुष्य स्वर्ग झालं होतं. परंतु एका दिवशी मी कामावरून घरी परत आलो तेव्हा हेमा मला घरात दिसली नाही. मला वाटलं ती कुठे बाहेर गेली असेल. थोड्या वेळानंतर ती परत येईल, परंतु घरात एक मला पत्र सापडलं. त्या पत्रात लिहिलं होतं, तिचे नातेवाईक परत आले आहेत आणि ती तिच्या नातेवाईकांकडे परत जात आहे. पत्र कसले? ते तर माझा विनाश होतं. पत्र वाचत असताना माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. पायाखालून जमीन सरकली होती. माझ्याजवळ तर तिचा काहीच पत्ता नव्हता. मी वेड्यासारखं तिला शोधत होतो, परंतु शोधणार तरी कुठे? ती तर मला रस्त्यावरती भेटली होती. तिला शोधता शोधता 8 महिने निघून गेले, परंतु ती मला भेटली नाही. मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि मी मानसिक रुग्ण होऊ लागलो. मी तिच्यासोबत जो वेळ घालवला होता तो माझ्यासाठी खूप सुंदर वेळ होता. एवढ्या टाईममध्ये मला तिच्यावरती प्रेम झालं होतं. आता तर मला तिच्याशिवाय राहण्याची भीती वाटत होती, परंतु माहीत नाही असं काय कारण होतं ज्यामुळे ती मला सोडून निघून गेली होती. हेमाशिवाय मला असे वाटत होते जसे माझ्या जीवनाचे काहीच ध्येय नाही. माझ्यासाठी आता कॅनडामध्ये काम करणे कठीण झाले होते. शेवटी मी एका दिवशी इंडियामध्ये परत येण्याचा निर्णय घेतला. नंतर मी इंडियामध्ये परत आलो. माझी आई अतिशय रागात होती. माझी आई म्हणाली, तुझ्या पत्नीने इकडे 4 वर्ष काम करून काढले होते. नंतर ती घरातील कामाला खूप कंटाळली होती. मला म्हणाली, तुमचा मुलगा माझ्यासोबत बोलत नाही आणि इंडियामध्ये परत पण येत नाही, त्यामुळे मी तुमची सेवा का करावी? मी तुम्ही ठेवलेली फुकटची मोलकरीण नाहीये. एवढं बोलून तुझी पत्नी तिच्या भावाच्या घरी निघून गेली. मी तिला आणण्यासाठी गेले होते, परंतु तिच्या भावाने मला अपमानित करून घरातून बाहेर हकलून दिले होते. आता तू आला आहेस तर जा आणि तिला घेऊन ये. आत्ता या वयात मला घरातील कामं होत नाहीत. जेव्हापासून ती गेली आहे तेव्हापासून घरातील काम करून माझी आणि माझ्या मुलींची अवस्था खूप वाईट झाली आहे. जा आणि जाऊन तिला घेऊन ये. मला माझ्या पत्नीचा अतिशय राग आला होता. ती काळी भंगार मुलगी आणि तिचे एवढे नाटकं. मीच तिला लग्न करून आधार दिला, त्यामुळे ती एवढे नाटक करत आहे. त्यामुळे ती माझ्या आईचा अपमान करून गेली आहे. मी रागात तिला भेटण्यासाठी तिच्या भावाच्या घरी पोहोचलो.
परंतु तिच्या भावाने मला तिच्याशी भेटूच दिले नाही. मी खूप गोंधळ घातला होता. मला माझी पत्नी हवी आहे. माझा गोंधळ ऐकल्यानंतर जवळ असणारे शेजारचे लोक जमा झाले होते आणि सर्वांनी समजावून सांगितल्यानंतर माझ्या पत्नीच्या भावाने माझ्या पत्नीला माझ्या ताब्यात दिलं होतं. मी तिला घरी घेऊन आलो. तेव्हा मी जास्त तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. परंतु जेव्हा मी घरात पाऊल ठेवलं तेव्हा माझी आई जोरात ओरडली माझ्या पत्नीकडे पाहून. आता मी सुद्धा माझ्या पत्नीला पाहिलं तेव्हा माझा सुद्धा वरचा श्वास वरती आणि खालचा श्वास खाली राहिला होता. माझ्या पत्नीचं पोट पुढे आलेलं दिसत होतं. असं वाटत होतं तिच्या पोटात 9 महिन्यांचं बाळ आहे. माझ्या आईने खूप गोंधळ घातला आणि म्हणाली, ही तर चारित्र्यहीन स्त्री आहे. आता यापुढे ही स्त्री माझ्या घरात नाही राहू शकत. माहीत नाही कोणाचं पाप हिच्या पोटात वाढत आहे. माझा मुलगा तर इथे 5 वर्षांपासून राहत नाही. मी माझ्या पत्नीकडे पाहिलं आणि मला सुद्धा जाणवलं होतं ही खरोखर प्रेग्नंट होती. मी सुद्धा तिच्यावरती ओरडायला चालू केलं आणि तिला चारित्र्यहीन आणि बरंच काही बोलून घरातून बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न केला. मी तिचा हात धरून तिला जोरात ओढून घरातून बाहेर सोडलं. तेव्हा ती माझ्या पायावरती पडली आणि मला म्हणाली, सौरभ, मी शपथ खाऊन सांगते, हे बाळ तुमचंच आहे. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही तर बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे DNA टेस्ट करून घ्या. डॉक्टरांनी मला काही दिवसानंतरची डिलिव्हरीची तारीख दिली आहे. मला डिलिव्हरीपर्यंत वेळ द्या. सत्य काय आहे ते तुमच्या समोर येईलच. मी म्हणालो, यामध्ये सत्य समोर काय येणार आहे? जेव्हा मी 5 वर्षांपासून इथे नव्हतो तेव्हा तू कशी काय माझ्या बाळाची आई होणार आहेस? हे स्पष्ट आहे, तुझ्या पोटात वाढत असलेलं बाळ बेकायदेशीर आहे. हे माझं बाळ होऊ शकत नाही. तेव्हा माझी आई सुद्धा माझ्या बोलण्यामध्ये होकार देत होती. परंतु तेव्हा माझी पत्नी खूप रडत होती. रडत माझ्याकडून ती थोडा वेळ मागत होती. तेव्हा माझी आई म्हणाली, चल ठीक आहे, हिला थोडा वेळ आपण देऊया. मी माझ्या आईला म्हणालो, आई असे कसे होऊ शकते? मी तर 5 वर्षांपासून कॅनडामध्ये राहत आहे, तरी हे बाळ माझं कसं काय असू शकतं? आईने मला समजावलं होतं, सौरभ बेटा, आपल्या वस्तीमध्ये आपली बदनामी होईल. काय फरक पडतो? हिच्या डिलिव्हरीसाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. बाळ जन्माला आले की आपण त्याचे DNA टेस्ट करून घेऊया. नंतर सर्व सत्य सर्वांसमोर येईलच. जर हे बाळ तुझं नाही निघालं तर आपण हिच्या भावाला म्हणूया, जर तुझ्या बहिणीचे लग्न वाचवायचे असेल तर आम्हाला 40 लाख रुपये दे. कारण तुझी बहीण एक चारित्र्यहीन मुलगी आहे आणि तिच्या पोटामध्ये दुसऱ्याचं बाळ आहे आणि हे तर DNA टेस्टमध्ये स्पष्ट होईल. हे बाळ तुझं नाही येते. नंतर आपण त्या लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे घेऊया. मला विश्वास आहे हिचा भाऊ त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्याला पैसे देण्यासाठी सुद्धा तयार होईल. माझ्या आईने मला एक कल्पना सांगितली होती. तेव्हा मी सुद्धा विचारात पडलो. मी तिला घरात घेतलं आणि तिच्या डिलिव्हरीची वाट पाहू लागलो. वाट पाहता पाहता डिलिव्हरीचा दिवस आला आणि माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. तेव्हाच मी डॉक्टरांना सांगितलं, या बाळाचे DNA टेस्ट करा. जेव्हा डॉक्टरांनी बाळाचे DNA टेस्ट केले आणि त्याचे रिपोर्ट माझ्या समोर आले तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली. कारण खरोखर हे बाळ माझंच होतं. मला विश्वास बसत नव्हता. मी रागात डॉक्टरांना म्हणालो, तुम्ही चुकीचे रिपोर्ट तयार केले आहेत. माझ्या आईने सुद्धा सांगितले हे रिपोर्ट चुकीचे आहेत. परंतु डॉक्टर तर कन्फर्म करून सांगू लागले हे रिपोर्ट खरोखर खरे आहेत. नंतर मी शहरातील मोठ्या लॅबमध्ये टेस्ट केली तेव्हा त्याचे रिपोर्ट सुद्धा सेम तेच निघाले. मी 3-4 जागी DNA टेस्ट केल्या परंतु प्रत्येक ठिकाणी हेच सिद्ध झालं होतं की ते माझंच बाळ आहे. मी थक्क झालो होतो. असे कसे शक्य आहे? हे तर अशक्य होतं. काहीही असलं तरी आम्ही बाळाला आणि त्याच्या आईला घरी आणलं होतं आणि मी माझ्या पत्नीला म्हणालो, तू तुझ्या आईच्या घरी निघून जा. मला हे बाळ नकोय. मला विश्वास बसत नव्हता हे बाळ माझंच आहे. तेव्हा ती माझ्याजवळ विनंती करत होती, तुम्ही माझं म्हणणं संपूर्ण ऐकून तरी घ्या. त्यानंतर तुम्ही जे काही निर्णय घेणार त्या निर्णयाचा मी आदर करेल. मी तिचं म्हणणं ऐकलं तेव्हा माझी आई सुद्धा माझ्या जवळच बसलेली होती. नंतर तिने सर्व काही सांगायला सुरुवात केली. सर्व ऐकण्यासाठी मी हतबल झालो होतो. माझ्या पत्नीने मला सांगितलं, जेव्हा माझे तुमच्यासोबत लग्न झाले तेव्हा तुम्ही एकदा सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कॅनडाला परत निघून गेले. मला समजले होते तुम्ही माझ्या काळ्या रंगामुळे असे केले आहे. मी एवढी विचित्र मुलगी नव्हते.
माझे नाकडोळे अतिशय सुंदर होते, परंतु माझ्या रंगामुळे सर्व काही दिसत नव्हतं. त्यातल्या त्यात माझी तब्येत सुद्धा खूप कमी होती, त्यामुळे माझं सौंदर्यच दिसत नव्हतं. आई नसताना मी लहानाची मोठी झाले होते, म्हणून मला पोषण भेटलं नव्हतं. मी माझ्या भावाच्या आणि वहिनींच्या आधारे जगत होते. भैया तरी माझी थोडीफार काळजी घेत होता, परंतु वहिनी तर माझ्या जीवावर उठल्या होत्या. संपूर्ण घरातील काम मलाच लावायच्या आणि जेवण सुद्धा देत नव्हत्या. मी नेहमी काळजीत पडलेली असायचे. भूक सुद्धा आता खूप कमी लागू लागली, त्यामुळे मी लाकडासारखी वाळून गेले होते. या अशक्तपणाने मला अजून जास्त सावळं बनवलं होतं. जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा मला एक अपेक्षा होती, कदाचित आता माझे वाईट दिवस संपणार आहेत, माझ्या आयुष्यात सुद्धा आनंद येणार आहे. हेच डोळ्यात स्वप्न पाहत नवरीची साडीमध्ये मी तुमची वाट पाहत बसले होते. परंतु तुम्ही तर मला एक नजर पाहिलं सुद्धा नाही आणि दुसऱ्याच दिवशी मला परत दुःखाच्या अथांग सागरात सोडून तुम्ही निघून गेले. 5 वर्षात तुमच्या आईने माझ्याकडून एवढे काम करून घेतले आहेत, त्यामुळे माझा जीव निघून जायचा बाकी होता. त्यामुळे हळूहळू माझ्या मनात राग येऊ लागला. मी एकटी पडले होते. मी विचार करत होते, मी सुद्धा हाड मासाची बनलेली आहे, परंतु मला कोणत्या पापाची शिक्षा दिली जात आहे. या घरात तुम्ही मला एकटीला सोडून निघून गेले आणि तुमची आई माझ्याकडून घरातील मोलकरणीसारखे काम करून घेत होती. माझा भाऊ जेव्हा मला भेटण्यासाठी यायचा आणि मला असं मोलकरणीसारखं काम करताना पाहायचा, तेव्हा तो मला म्हणत होता, या घरात तुझ्यासोबत न्याय होत नाहीये. माझा भाऊ तुमच्या आईसोबत सुद्धा बोलला होता. मी माझ्या बहिणीला तुमच्या घरामध्ये मोलकरीण बनवून नाही पाठवलं, या घरातील सून बनवून पाठवलं होतं. परंतु तुमच्या आईने माझ्या भावाला घरातून अपमानित करून बाहेर हाकलून दिले होते आणि त्याला स्पष्ट सांगितले होते, परत या घरी येऊ नकोस. माझा भाऊ मला नेहमी सांगत होता, घटस्फोट घे, मी तुझे दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून देईल. परंतु मला दुसरं लग्न करायचंच नव्हतं. वहिनीसोबत भांडण करून भैयाने माझ्यासाठी आमच्याच नात्यातील एक चांगलं स्थळ सुद्धा शोधलं होतं. मला विश्वास होता, वहिनी आता माझं दुसरीकडे लग्न होऊच देणार नाहीये आणि झाले लग्न तरी कोणत्या तरी म्हाताऱ्या माणसासोबत मला हाकलून देतील. वहिनीच्या हाताखाली मी 20 वर्ष काढले होते आणि ते 20 वर्ष मला नरकात काढल्यासारखे वाटत होते. मला त्या नरकात परत जायचे नव्हते. त्यामुळे मी भैयाला नकार दिला, दुसरे लग्न करायचे नाहीये म्हणून. माझ्या आईची एक मैत्रीण कॅनडामधून आली होती, त्यांचं नाव निशा आहे. त्यांनी माझी अवस्था पाहिली तेव्हा त्यांनी मला ओळखलंच नाही. मला म्हणाल्या, तू तीच मुलगी आहेस ना एमा, जिला मी 15 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. मला विश्वास बसत नाही, तू अशी कशी झाली आहेस? शेवटी तुला काय झालं आहे? मी त्यांना माझी सर्व परिस्थिती सांगितली. नंतर निशा मावशी यांनी मला एक कल्पना सुचवली. त्या म्हणाल्या, त्या मला कॅनडामध्ये घेऊन जातील आणि तुमच्याशी भेट घालून देतील. मी त्यांना म्हणाले, असे कसे शक्य आहे? त्यांनी तर माझा चेहरा पाहणे सुद्धा गरजेचे समजले नाही, त्यामुळे आता ते मला कसे स्वीकारतील? तेव्हा निशा मावशी म्हणाली, हे सर्व तू माझ्यावरती सोड, फक्त मी सांगत आहे तसं तू कर. निशा मावशीने मला गोरं होण्यासाठी इंजेक्शन दिलं होतं, त्यामुळे काही आठवड्यात माझा रंग चमकू लागला. तेवढंच नाही, मी स्वतः माझ्या रंगाला पाहून खूप चकित झाले होते. निशा मावशीने मला सांगितलं, हे रंग गोरा करणारे इंजेक्शन आहे, सर्वजण घेतात. नंतर त्यांनी मला अतिशय सुंदर बनवलं आणि त्यांच्यासोबत कॅनडामध्ये घेऊन गेल्या आणि तिकडे गेल्यानंतर माझा डाएट त्यांनी मेंटेन केला. मला चांगलं खाऊ पिऊ घातलं, त्यामुळे माझी तब्येत खूप चांगली झाली होती. जेव्हा मी तुमच्या आईसोबत राहत होते तेव्हा मला तुमची एक डायरी भेटली होती. त्या डायरीमध्ये तुमचा कॅनडाचा संपूर्ण पत्ता लिहिलेला होता. तुम्ही कॅनडामध्ये कोणत्या ठिकाणी राहतात ते ॲड्रेस मी माझ्याकडे लिहून घेतला आणि निशा मावशीला तो ॲड्रेस दिला. मावशीने त्या जागेचा पत्ता शोधून काढला. एका दिवशी तुम्ही रोडवरून जात होतात तेव्हा निशा मावशी मला म्हणाली, तू इथे बस, जेव्हा तो इकडे येईल तेव्हा त्याचं लक्ष तुझ्यावरती पडेल. आणि नंतर असेच झाले, तुमचं लक्ष माझ्याकडे गेलं. माझा रंग आणि माझी तब्येत पाहून तुम्ही मला ओळखूच शकले नाही. तुम्ही तर मला पाहिलंच नव्हतं. तुम्ही अनोळखी मुलगी समजून माझ्याशी लग्न केलं. खरं तर त्याची काहीच गरज नव्हती. मी तर अगोदरच तुमची पत्नी होते. चांगला आहार घेतल्यामुळे माझं शरीर सुधारलं होतं आणि माझा रंग उजळला होता. परंतु माझा रंग फक्त काही वेळासाठी होता, कारण इंजेक्शन घेतल्यामुळे रंग गोरा झाला होता. इंजेक्शनचा परिणाम संपला की परत माझा रंग सावळा व्हायला सुरुवात झाली होती. मी लग्नानंतर तुमच्यासोबत राहत होते, परंतु इंजेक्शनची पॉवर संपली, त्यामुळे मी तिथून निघून आले. माझा विजा सुद्धा संपत आला होता. 30 दिवसांचा माझा विजा होता आणि नंतर परत मी निघून आले इंडियामध्ये. इंडियामध्ये परत आल्यानंतर मला समजलं मी प्रेग्नेंट आहे.
माझ्या घरातील लोकांनी सांगितलं, तू धीर सोडू नकोस आणि इथेच राहा. सर्व काही सत्य आम्ही तुझ्या पतीला सांगतो. माझ्या पत्नीने सर्व काही मला सांगितलं आणि त्याचा पुरावा म्हणून कॅनडामध्ये आमचं लग्न झालेले जे कागदपत्र होते ते मला दाखवले. काही अजून वस्तू होत्या तिच्याजवळ, ज्या तिला मी कॅनडामध्ये दिल्या होत्या, त्या तिने मला दाखवल्या. जेव्हा मी तिला व्यवस्थित पाहिलं तेव्हा मला समजलं तेच तिचे मोठे घारे डोळे होते. त्यांना मी कॅनडामध्ये पाहिलं होतं. आवाज सुद्धा तोच होता. खरोखर ही तीच मुलगी होती ज्या मुलीला मी एवढे दिवस शोधत फिरू लागलो. फरक फक्त एवढाच होता, तिचा रंग परत सावळा झालेला होता. मी रागात एवढा वेडा झालो होतो त्यामुळे मी हेमाला व्यवस्थित पाहिलं सुद्धा नाही. मला तर जेव्हा समजलं होतं माझी पत्नी मी नसताना प्रेग्नंट आहे तेव्हाच मला एवढा राग आला होता. त्यामुळे मी तिला मारायला सुरुवात केली होती. कदाचित मी अगोदरच तिच्यावरती लक्ष दिलं असतं तर मला समजलं असतं ही तर माझीच हेमा आहे जिच्यासोबत मी कॅनडामध्ये लग्न केलं होतं. आता मला विश्वास बसला होता हे बाळ माझंच आहे. माझी आई म्हणाली ही खोटं बोलत आहे, खोटी गोष्ट सांगत आहे, हिच्या मनगढंत गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस. मी लगेचच माझ्या आईला हात दाखवून शांत केलं. मी म्हणालो, नाही आई, ही मुलगी खोटं बोलत नाही, ही खरं बोलत आहे. ही तीच मुलगी आहे जिच्याशी मी कॅनडामध्ये लग्न केलं होतं आणि हे बाळ माझंच आहे. मी म्हणालो आणि नंतर मी तिला माझ्यासोबत ठेवण्यासाठी हतबल झालो. परंतु माहीत नाही का अजूनही तिच्याबद्दल आणि बाळाबद्दल माझ्यामध्ये सहानुभूती निर्माण झाली नव्हती. माहीत नाही का मी माझ्या पत्नीला ते प्रेम नाही देऊ शकलो जे मी कॅनडामध्ये हेमाला दिलं होतं. खरं तर त्या दोघी एकच होत्या, फरक फक्त रंगाचा होता. अशा प्रकारे 1 महिना निघून गेला. मी नाराज होतो. नंतर एके दिवशी हेमा डोळ्यात अश्रू घेऊन मला म्हणाली, तुम्हाला मी आवडत नाही त्यामुळे तुमच्यासोबत मी का राहू? मी हे घर सोडून जात आहे. बाळ तुमचं आहे त्यामुळे ते तुमच्याकडेच राहील. हेमा बाळाला घरी सोडून निघून गेली. मी दुसऱ्या रूममध्ये झोपलो होतो आणि हेमा बाळासोबत वेगळ्या रूममध्ये झोपायची. ती निघून गेली परंतु मला काहीच फरक पडला नाही. दिवसभर बाळ खूप रडत होतं. मला विचित्र वाटत होतं कारण माझी आई आणि बहिणीपैकी कोणी सुद्धा बाळाला हात लावला नव्हता. रात्र झाली होती परंतु अजून सुद्धा बाळ उपाशी होतं. मी झोपण्यासाठी गेलो होतो परंतु बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून मला कासावीस झालं होतं. मला झोप येत नव्हती. मी त्याच्या आवाजाला दुर्लक्ष करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु मी दुर्लक्ष करू शकत नव्हतो. शेवटी मी उठलो आणि रूममध्ये गेलो तेव्हा बाळाची कंडिशन भुकेमुळे खूप खराब झाली होती. मी त्याला उचललं परंतु त्याला काय खाऊ घालणार होतो. त्याची आई तर घर सोडून निघून गेली होती. जेव्हा मी माझ्या बाळाला जवळ घेतलं तेव्हा मला वेगळीच जाणीव झाली. असे वाटत होते जसे माझे सुद्धा या जगात कोणीतरी आहे. परंतु दुसऱ्या क्षणी मला जाणवलं माझं बाळ उपाशी आहे. मी त्याच वेळी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर बाळासाठी काही खाण्यासाठी लिहून द्या कारण बाळ उपाशी आहे आणि त्याची आई यावेळी घरी नाहीये. डॉक्टरांनी मला डब्यातले दूध लिहून दिले आणि मी लगेच दूध घेतले आणि घरी आलो. नंतर त्या डब्यातील दूध बनवले आणि बाळाला पाजवले. तेव्हा बाळ शांत झालं. नंतर मी बाळाला माझ्या जवळच झोपवलं. रात्री थोड्या वेळानंतर तो जागा व्हायचा आणि मी त्याच्यासाठी दूध बनवत होतो आणि त्याला पाजवत होतो. एक रात्र माझ्या बाळासोबत राहिल्यानंतर मला वाटू लागलं जसं माझं आयुष्यामध्ये कोणीतरी आलं आहे. माझ्या जगण्याचं कारण मला भेटलं आहे. नाही तर आजपर्यंत मी दुसऱ्यांसाठी जगत होतो. आजपर्यंत मी पैसे कमवण्यासाठी मशीन झालो होतो घरातील लोकांसाठी. एक रात्र मी माझ्या बाळासोबत घालवल्यानंतर मला माझ्या बाळाचा लळा लागला होता. मी स्वतःला त्याला जवळ घेण्यापासून थांबवू शकत नव्हतो कारण ते माझाच मुलगा होता, माझंच रक्त होतं. मी बाळाला मिठी मारली आणि त्याची पप्पी घेतली. मला जाणवलं होतं माझ्या मुलाला त्याच्या आईची गरज आहे. मी हेमाच्या माहेरी गेलो तिला घेण्यासाठी परंतु ती आली नाही. दुसऱ्या दिवशी मी बाळाला सोबत घेऊन गेलो आणि हेमाला म्हणालो, माझ्यासाठी येऊ नकोस, कमीत कमी या बाळासाठी तरी ये. हे आपलं बाळ आहे, आपण दोघं याला सांभाळू. या बाळाला आपल्या दोघांची गरज आहे. माझं बोलणं ऐकून हेमाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तिने लगेचच आमच्या बाळाला जवळ घेतलं. तिने तिचे सामान घेतले आणि माझ्यासोबत घरी निघून आली. आज मला वाटत होतं माझं घर पूर्ण झालं आहे. मी हेमाचं अंथरूण माझ्या रूममध्ये केलं होतं कारण आता मला माझ्या बाळाला सोडून राहायचं नव्हतं. मी आता त्याला सोडून नाही राहू शकत. त्या दोघांना माझ्या रूममध्ये पाहून मला खूप आनंद झाला होता. तो आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला वाईट वाटत होतं. मी माझ्या आईच्या बोलण्यामध्ये येऊन मागच्या 5 वर्षांपासून या सुंदर अनुभवापासून लांब जात होतो. परंतु अजून सुद्धा माझ्यात आणि हेमामध्ये काहीच बोलणे झाले नव्हते. आम्ही फक्त बाळाबद्दलच बोलायचो.
मला जाणीव झाली होती मी माझ्या आईच्या बोलण्यात येऊन हेमासोबत खूप अन्याय केला होता आणि एके दिवशी मी हेमाला माफी मागितली. हेमा, मला माफ कर. मी जे काही तुझ्यासोबत केलं ते खूप चुकीचं होतं. आज मला विश्वास बसला आहे तू खूप चांगली मुलगी आहेस. मला प्रेमसुद्धा झालं होतं ते तुझ्यावरती झालं होतं आणि आता मला परत कॅनडामधले प्रेम तुझ्यासाठी माझ्या मनात आले आहे. तू जे काही केलं होतं ते तुझा हक्क मिळवण्यासाठी केलं होतं. मला तुझा काहीच राग येत नाही. मी तुला माफी मागतो आहे. खरं तर मी माफी मागण्यास पात्र नाहीये, परंतु तरी मी तुला माफी मागत आहे. मी हेमासमोर हात जोडून माफी मागितली तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरले आणि तिने मला माफ केलं. मी हेमाला म्हणालो, मी तुला आज एक वचन देतो. यानंतर तुला मी काहीच दुःख देणार नाही आणि तुझी काळजी घेईल. माझं बोलणं ऐकून ती आनंदाने हसत होती. मी तिला वचन दिलं तिला मी वेगळ्या घरात ठेवेल, परंतु तिने मला नकार दिला आणि म्हणाली, मला वेगळं घर नको. मी इथेच आनंदात आहे. मला फक्त तुमचे प्रेम हवे आहे. ते मला मिळाले आहे. मला वेगळ्या घराची काहीच इच्छा नाही आणि आई वडिलांपासून त्यांच्या मुलाला वेगळं करून मला आनंद होणार नाही. मी इथेच राहते. हेमाचे बोलणे माझ्या आईने ऐकले आणि त्यांचे डोळे भरून आले. आई रूममध्ये आली आणि हेमाची माफी मागत होती. हेमा, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप चुकीची वागले आहे. तरी सुद्धा आज तू मला सोडून जाण्यासाठी तयार नाहीयेस. खरोखर आज तुला तुझा निर्णय घेण्याचा हक्क भेटला होता. आजपासून तू माझी सून नाहीस, माझी मुलगी आहेस. माझी आई हेमाला मिठी मारत म्हणाली. तेव्हा मला खरोखर वाटत होतं आता माझं घर पूर्ण झालं आहे. किती विचित्र गोष्ट आहे. काळ्या रंगामुळे ज्या मुलीसोबत वाईट वर्तणूक करत होतो आज माझं कुटुंब तिनेच पूर्ण केलं होतं. हे गोरा रंग आणि सुंदरता तर 4 दिवसाचे चांदणे आहेत आणि वेळेनुसार सर्व काही अंधक होत जातं, परंतु माणसाचे मन सुंदर असते ते दीर्घकाळ तसेच राहत असते. मी देवाचे आभार मानले कारण देवाने मला हेमासारखी पत्नी दिली. मी देवाची सुद्धा माफी मागितली आणि नंतर माझ्या मनाला शांतता भेटली. आज आम्ही सर्वजण एकाच घरात एक सुखी आयुष्य जगत आहोत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.